त्यामुळे मी काय बोलणार, परंतु एक सांगतो, गुरुने दिलेलं नाम त्याचं स्मरण करायचं का नाम घ्यायचं त्याचा विचार करा. आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही जन्माला आले त्यावेळेस काय घेऊन आले? ज्यावेळेस तुम्ही जन्माला आला त्यावेळेस तुम्ही काय घेऊन आला? काहीच नाही. का तुमचं काय मत आहे? मी फटका मारत बरं का, पण ते माझ्या लक्ष्मण बाबाच आहे, ते सद्गुरूची कृपा आहे. काय बोलत तुम्ही लक्ष्मण बाबाची माझ्याकडून मधून घेतली ती बोलत, पण तुम्ही ही जी मंडळी पूर्ण बसलेली आहे त्यांनी जन्मता काय आणलं ते सांगा. काहीच नाही. तुमच्याकडे बरोबर काही आणलेले नाही ना, पण मी म्हणतो अंदाज. आता ज्यावेळेस आईच्या गर्भातून लेकरू जर बाहेर पडलं त्याने जर हालचाल केली नाही तर मेलेलं निघालं म्हणतात. पण तुम्ही आणलेला श्वास, गुरुनाम दिलं तुमच्या श्वासावर, आणि जाताना श्वासाबरोबरच निघून जायचं भवसागर पार. बाकीच्या गोष्टी आणताना श्वास आणला, नेता जाताना श्वास सोडून जातात, मधला कारभार काहीच कामात येतो. तर जाताना श्वासाबरोबर जायचंय. श्वासोश्वास हरिनाम जपो, प्रथा श्वास न खोय, न जाने इस श्वास का आना होय न होय. तुमचं कोण आहे ते? तुम्हाला भ्रम झालेला आहे, माया बी नाही बरं का, भ्रम आहे. आता नवीन सिटीमध्ये जर माणूस गेला तो म्हणतो आमच्या गावाला सूर्य इकडून उगवतो म्हणे. अरे बाबा, सूर्य जिकडून उगवतो ती पूर्व दिशा असते, पण नाही हो, तुम्ही काही म्हणा, पण आमच्या गावाला सूर्य इकडून उगवतो. सूर्याचा गलती आहे की याची गलती? याला भ्रम झाला, तसं जीवाला भ्रम झाला. शिव कोणी होऊन गेले ते मध्ये माया नाही, जीवाला भ्रम झालेला आहे. आलं का लक्षात? मी कोण आहे, इथे कशासाठी आलं, मला जायचं कुठे, याचं गुरुने सांगितलं तू कोण आहे. तुम्हाला सांगितलं तू कोण आहेस, मग काय करू? तूच ब्रह्म आहे, तूच देव आहे. परंतु तिकडे जायचं असेल ना, नामस्मरण कर, नामस्मरण कर. नामस्मरण तर सब कोई ठक ठाकुर और चोर, जिस नाम से दूर पडला तरी वो नाम पोच. आणि हे गुरुनाम आहे. गुरुनाम हे मौन आहे. ज्ञान देव मौन जपमा अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. मौन माळे. आता मला प्रश्न आहे की ज्यावेळेस रामाचा जन्म झाला होता, ज्यावेळेस नारद मुनी आले, वाल्या कोळ्याला भेटले आणि त्यांनी ते नाम दिलं, ते कोणतं नाम आहे? तेव्हा राम होता का गुरुजी? राम होता त्यावेळेस? राम होता का? त्यांनी लिहिलं, त्याला जो मंत्र दिला तो कोणता मंत्र आहे? हाच तुम्हाला गुरुने दिलेला मंत्र आहे, तो असा आहे. तर राम नाम त्यावेळेस कोणतं मंत्र दिलंय? गुरुने दिलेलं मंत्र तो आहे. आलं का लक्षात? तर आपल्याला आता हा मार्ग असा खूप आहे, कारण गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती, तिन्ही प्रचिती जर तुम्हाला येत असेल तर आपला रस्ता पक्का. तिन्ही प्रचितीतून एक प्रचिती येत नसेल तर आपला गुरु बी कच्चा, आपला रस्ता एक कच्चा. गुरुने सांगितलेलं ते शास्त्रात आहे का? म्हणे आहे शास्त्रात. आता आपल्याला स्वतःला अनुभव आला का? म्हणे नाही. मग खरं खोटं इथं. जेव्हा गुरुने सांगितलेलं आहे ते शास्त्रात देखील आहे, आपण अभ्यास केला तर आपला प्रचिती आलेली आहे, आपला गुरु पक्का. आणि मग सद्गुरू सारखा असतं पाठी का इतरांचं लेखा कोणी चेक करू शकत नाही. गुरुने देव मोठा जायची वाटे तो करंट. मग गुरु ब्रह्म आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश. अरे एवढं नसेल नाही रे बाबा, गुरु साक्षात परब्रह्म आहे, ते तुझं स्वरूप आहे. जेव्हा त्या परब्रह्माशी तू एकरूप होशील त्यावेळेस जन्ममरण खुटतं, नाही तर जन्ममरण खुटणार नाही. जन्ममरण चालूच रे. अलग लक्षात? यालाच काय म्हणतात? संसार. आपण काय म्हणतो? पोरं बायको पोरं हे संसार आहे. हा नाही संसार. जन्मणे आणि मरणे हा संसार आहे. आणि प्रपंच म्हणजे हा पंचमहाभूताचा जो देह तो पंचमहाभूताचा आहे, त्याचं नाव आहे प्रपंच. अलग लक्षात? त्याचं नाव प्रपंच आहे. ईश्वराचं नामस्मरण कसं करायचं आहे? जेव्हा सासूरवाशिनी बाहेर त्यांच्या गावाकडे जायच्या, माहेरचं कोणी यायचं नाही, माहेरचं कुत्रा आवडतं म्हणतात. ते एक माणूस तिच्या माहेरचा आला, तिनं डोक्यावर हंडा ठेवलेला होता आणि दोन्ही हात सोडून ती बोलायची. पण त्या हंडा जर असं झालं तर बाई अशी अंग करायची. तर नामरूपी हंडा पडू द्यायचा नाही, दोन्ही हातांना पूर्ण संसार करायचा आहे. लक्षात आलं? दोन्ही हातानं हा सगळा संसार करायचा आहे. नामरूपी हंडा पडू द्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. तर सद्गुरु नाम बी जपायला फार पुण्य लागतं. संतांची भेट व्हायला सुद्धा फार पुण्य लागतं.
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बहुत सुकृतीचा ठेवा तो या भावाचा पडला, या भावाचा पडला. बहुत आलं का बहुत सुकृताशाने तुम्हाला बहुत सुकृतवाने तुम्ही भाग्यवाने. आमच्या सबलसिंग मार्गामध्ये तुम्ही आलाय. मी सगळ्याचे अनुभव घेतलेले. गिरी, पुरी, भारती, उदासी, संन्यासी, निरंजनी, दसनामी, स्वाध्यायी, धननिरंकार, ओम शांती, ब्रह्मकुमारी, शिव, शैव, वैष्णव, ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध. पण आपल्या मार्गासारखा मार्ग नाही. कारण हा कोणता मार्ग आहे? सनातन तर आहेच आहे. आदिनाथ ओम अभिज प्रगटले तेव्हापासून आलेले आहे. आणि नंतर मग निवृत्तीनंतर ज्ञानेश्वर महाराज. मग ज्ञानेश्वर महाराजांनी वैष्णव संप्रदायाची स्थापना केली आणि ते हळूहळू हळू आपल्याकडे आले. मग कोण तुम्ही? तुम्हाला गुरु दाखवून देईल खरं कोण तुम्ही. तो आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे. तुम्हाला तो जर बंद झाला त्याला उचला म्हणत्या. आणि तुमच्या आयरणीत म्हणता आम्ही मला आयरणी येत नाही मराठा. अरे ही सगळी जुनी सगळी स्वार्थी एकमेकांचे स्वार्थ प्रेम करताय. घरमा दाणा तर नवरा म्हणा नाही तो होय तो हा माय बहीण ना काय कोण बा नवरा मरी घ्या तर बायको घेईन कोरोना मा. याच्यावर समजून घ्या. या गोष्टीवर तुम्ही समजून घ्या की कोण कोण आहे. हे जे प्रेम जो तो आपला स्वार्थ करतोय. स्वार्थाची विरुद्ध बाजू परमार्थ. स्वार्थाची विरुद्ध बाजू परमार्थ आहे. पत्नी पतीवर प्रेम करते स्वार्थ आहे. पती पत्नीवर प्रेम करतो स्वार्थ आहे. तुम्ही मुलाबाळावर प्रेम करता तुमचा स्वार्थ आहे. नातवावर प्रेम करता तुमचा स्वार्थ आहे. आणि हा तर निस्वार्थ आहे. आणि निस्वार्थपणे आपण निस्वार्थ भावाने कर्म करीत असताना फळाची अपेक्षा न बाळगता जो माझी भक्ती करतो अर्जुना तुम्हाला अत्यंत प्रिय आहे. तो मला अत्यंत प्रिय आहे. पण तर निस्वार्थ भावना कर्म. आता कर्म करीत असताना पण हा भाव येतो मी या घरातला करता आहे तर करता विश्वर आहे त्याच्यावर सोडून द्या. बरोबर सगळं काम चांगलं बरोबर चालतं. नाही तर संसार ज्याला म्हणतात तुम्ही ज्याला संसार म्हणलं संसार दुःखमुळे चौकडी इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिन तळमळ चालली. आता तरी बरं होईल आता तरी बरं होईल. आम्ही म्हणतो तो मड निघल्यावरच बरं होईल. हे बघा तुम्ही ही आशा आहे. आपला मार्ग आमच्याकडे एक तारी भजन होतं. एक तारी भजनामध्ये योग मार्गाने झालेले खेळ आणि भक्ती मार्गाने ज्ञान मार्गाने हा चाललेले खेळ. मग ते योग मार्गाने चालतात लोक. तर तुम्ही संसारी आहात तुम्ही योग मार्ग चालू करू शकत नाही. योग मार्गाने जाऊ नका. त्याचं नामस्मरण करायचंय. काय करायचंय? स्मरण. नाम नाही नामाचं स्मरण करायचंय. आणि स्मरण म्हणजे काय? स्मरण म्हणजे काय? एखाद्या स्त्रीचं दोघांचं लग्न झालेलं आहे अतिशय एकमेकाला अत्यंत प्रिय आहे. पण 2 महिने 3 महिने तो तिकडे गेला मिलिटरीमध्ये समजा. आता तिला त्याची आठवण येते तर नाम घेता येत नाही. मग तिला काय येतं? स्मरण आहे. मग ते स्मरण येते. मग ती झाडता झाडता तू काही चुकून जाते. ती सासू काय म्हणते? तो डोकं ठिकाणावर आहे का? तो मन ठिकाणावर आहे का? कोणतं स्मरण करू राहिली? आता हिला सांगेन का ते मी कोणाचं स्मरण करू राहिली? सांगेन का? सांगता येतं का? दाखवता येतं का? नाही. नाही दाखविता नाही बोलता हृदयाच्या हृदयात राहावी स्मरणात. त्या स्मरणात तुम्ही राहा. अखंडित नाम चालू आहे. अखंडित नाम चालू आहे. मग इतका आनंद होईल तुम्हाला की राम का भजन राम करे हम करे आराम. अशा प्रकारची स्थिती आलं का लक्षात? आता सर्व चाललेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. मोठेपणा स्वार्थ याच्यात स्वार्थ त्याच्यात स्वार्थ जमणार नाही. तर हा मार्ग कोणता आहे? बहुत सुकृताचा. पहा कोणता? बहुत सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा अभ्यास करणार आणि दास सद्गुरूचा तो तिचा बहुत सुकृत लागते. पूर्ण अभ्यास असला पाहिजे आणि पुणे इतकं करून तो सद्गुरूचा दास असला पाहिजे. अद्वैत कुसरी विरळ जाणे. अद्वैत ही कुसरी आहे ते विरळ जाणतात. समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदंबा वैरी हरी झाला सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाश एक सहस्रश्मी. सर्वत्र व्यापक आहे. सर्वत्र भरलेला आहे. तो कुठे नाही. विचार करा. हे एकदा लक्षात येऊन गेलं तो सगळ्यात भरलेला आहे. आपण तुम्ही लक्षात घ्या. आपल्या संप्रदायाची खून सांगतो मला खून काय. आपण असं दर्शन घेतो एकमेकाच्या डोळ्यात पाहतो. तुमच्या डोळ्यात मी दिसतो माझ्या डोळ्यात तुम्ही दिसता. तुम्ही स्त्री का पुरुषाच काही संबंध पण डोळ्यात दिसतो का नाही? तुझा आत्मा आणि माझा आत्मा एक. काय वरचे कवच सोडा. तुझा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. नानक नजरी नजर निहा. आलं का? मग हे जे आहे हे तटस्थ ध्यान आहे. पांडुरंग कसं उभं आहे? तटस्थ आहे.
डोळे लावून मिटले. आता 4 गोष्टी एक सांगतो तुम्हाला, 4 गोष्टी सांगतो. गुरुचं नामस्मरण करणे, मी गुरुची सेवाचे. आलं का लक्षात? त्यांना नामाला विसरले की गुरुलाच विसरले ते. तर 4 गोष्टी पाळा. मला चान्स दिला तुम्ही, चान्स दिला म्हणजे काही एवढं उपकार नाही म्हणा, कारण मी या संप्रदायाचं आहे, मी या संप्रदायाचा दास आहे. मला जे आहे माहिती ती तुम्हाला सांगतो, ते मी गुरुकृपेने सांगतो, मला काही येत नाही. तर 4 गोष्टीचा फक्त पाळा तुम्ही. माता, पिता, गुरु, अतिथी. ज्या आईने तुम्हाला लहानचं मोठं केलं, रात्री हाताचा पाळणा घेतला, बाप नराला झोपत होता, पण आई झोपली नाही, रात्री उठायची. रात्री उठलं ते त्या लेकराला घेते बा, म्हणून तिचं जास्त उपकार आहे आपल्याला. त्याला पिता सांभाळतो, चालायला लावतो, शिकवतो. गुरु तुम्हाला रस्ता दाखवतो, त्याचे उपकार भेटू शकत नाही. अतिथी कोण करते? आपण जे पाहुणे येतात ना, ते आपल्या तिथी विचारून येतात, आम्ही या दिवशी तुमच्याकडे येत आहे. ते म्हणतात मग या. मग त्यांना चांगलं खाऊ पिऊ घातलं तर ठीक. ते काय खरं आहे त्यांचं? हे असं करतात, हे की नाही? ओटी जर तर पाहुणा गोड, आहे की नाही? नाहीच ओटी दिली तर काय ते ना असं. तर अतिथी म्हणजे जो तुम्हाला तुमच्याकडून येत नाही, तुमच्या दाराशी आलेला आहे, त्याला अन्नदान करा. नावासाठी अन्नदान करतो आपण. त्यासाठी नावासाठी अन्नदान करतो आपण. आणि तिथे जे अन्नदान करतो आपण, तिथे नावासाठी नसतं, आत्म्याची हे राहते. अलग लक्षात? म्हणून अतिथीची पूजा करा. देणे को अन्नदान. काय द्यायचं तुम्हाला? अन्नदान करा. लेणे को हरिनाम. काय घ्या? हरीचं नाम घ्या. डूबणे को अभिमान. दादागिरी करत असा, अहंकाराने दादागिरी करणे, अहंकार करणे. क्या समजते हम तुमको? वो तर क्या समजते हैं? मग हा टोका टाक. तर तो डुबणे को अहंकार आणि तरणे को लिनता. लीन झाला भूता, त्याने कोडिले अनंता. आता इतकं सांगूनही सप्ताह असलं 7 दिवस ऐकतात. कीर्तनकार कीर्तन करतो, त्याला त्याचं पाकिट भेटतं आणि ते मस्त. तुम्ही काही करा, आम्हाला काही घ्या. आलं का लक्षात तुमच्या? तर असं आहे. आणि 7 दिवसानंतर तुम्ही त्यावेळेस खूप रंगतात. हा विचारू नका. फुगड्या फागड्या, अमुकन तमुकन 7-8 दिवस झाले, 2-4 दिवस जात नाही. जसे येते तसे. त्याची स्थिती करू नका, बदल करा तुमच्यात. आलं का लक्षात? आता हे सद्गुरू होऊन गेलेत, यांनी आपल्याला भवसागर पार करण्याचा रस्ता दाखवलेला आहे. आणि ते सांगताय अरे या इकडे, हा रस्ता झाला. पण आपण ऐकत भक्त परला झाला, देव प्रसन्न झाला एकदा. बरं गुरुजी, तर देव प्रसन्न झाला तर म्हणजे चालू वैकुंठाला. तर ते भक्त परला कसा होता? आपण तरलो नोंदणी नमल, इतरांचा बी उद्धार झाला पाहिजे. म्हणजे देवा माझा एकट्याचा उद्धार. मला मराठी बरं का, कारण मला क्षमता आहे का नाही? समजते का नाही? मला आहे येत नाही. तो म्हणे बाबा तुला रोखून येणार नाही म्हणे. नाही म्हणे, देवा म्हणे काय असो, मी गावचा आहे, नगरीचा आहे, मी माझ्या नगरीचा उद्धार करा, माझ्या सगट. ते म्हणे हा आज शक्य नाही म्हणे. नाही म्हणे ते आपल्याला माहित नाही. बरं काय हरकत नाही म्हणे. तू विचारून ये म्हणे एकेकाला की चालता का. एका म्हातारीकडे आले, म्हणे माय मला असं म्हणणंचे वय कुठलं धावणचे ई राहिली का? हा तुला काही कळी नाही का भाऊ? ह्या म्हणा ऊ म्हणे सुना ना, ह्या म्हणा ऊ शे ना लय बास्ताच म्हणे, नाच करत नाही घरमा असं. तिच्या पेटीच्या किल्ल्या म्हणजे तिला कोणी 2 पाहुणे आले, साखर ती द्यायची म्हातारी हळू. तिला वाटतं सगळ्या सत्यानाच करते. मी कसं कमवलं, मी ना कसं कमाय काय नाही तुला माहित नाही भाऊ. भाऊ तुझा आहे म्हणे, मला काही कोणती यावं नाही. एका म्हाताऱ्या माणसाकडे ते म्हणे ते आपल्याला जमत नाही, ते देव ते जाऊ देव. आता एका दुधाचं लग्न झालं तर 2-3 पोरं आहे, त्याच्याकडे म्हणे मला देवपर्यंत झाला चालतो बोय कुठं. म्हणून भाऊ तुला कळायला पाहिजे, माझा कच्चा पकाव आहे, म्हणजे अजून पोरीचे लग्न नाही, काही नाही. आणि आता काही काय करून मला नेवांचे एक तरुण पोरकडे का खरं भाऊ म्हणजे देव प्रसन्न झाला आजच कवा कंटाळलं. हा तुम्हाला कळायला पाहिजे म्हणे, मला अजून लगीन नाही शे, येऊ बी नाही शे, तेव बी नाही शे. काय कुठे हे बाबा हे? अरे हत तिरी बा. सगळ्यांना विचार झालं, कोणी यायला तयार नव्हतं. पण त्या गावाच्या बाहेर गोखडी होती, त्या गोखडीत डुकरं होते. कोणी कोण राहत्या? डुकरं राहत्या.
ते पडलं, ते आलं, एक पिल्लू आलं समोर डुकराचं. म्हणे राम राम, म्हणे राम राम, बोला भाऊ तुमचं काय काम? म्हणे मला देव प्रसन्न झाला, चालत्या का वैकुंठाला? आमले काय विचार आहे ना, म्हणे आम्हाला बाप जाता त्या कोपराम पडलीचे हिऱ्याने थोडी थोडी आहे रे, त्या कोपराम पडलीचे ते असले विचारा. ते काय तर ठे राम राम काय शे तुमले तो बाबा बोला रे म्हणे, कोण म्हणा कोण म्हणा की ओळखणार पाळत ते म्हणे. होय सगळा म्हणजे डुक्कर उठलो. डुक्कर साधं उठत नाही. लोक गावात तुम्ही चांगले पाहा तुम्ही जरा कसे राहत्या. काही काही लोक इतके शहाणे समजते आपल्याला, आपले इतकं बुद्धिमान कोणी नाही. मला इतके ज्ञान शेती कोणले ज्ञान नाही. मी काय समजस कोणले त्याच माणूस आखडी सर तुम्ही त्यांना त्याच चालणं तुम्ही पाहतच नाही असं चालणं. ते उन्हा टुर 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 करते. तिथे आलं. तिथे आल्यानंतर ते काय म्हणतं राम राम, म्हणे राम राम, म्हणे बाबा काय तुमचं काम? तर म्हणे मला देव प्रसन्न झाला, चालता का वैकुंठाला? मला विचार करायला 5 मिनिटाची मोलत द्या. 5 मिनिट मी सुचिरेस काय बोलण्याची काय नाही. 5 मिनिटं झाले. ते डुक्कर काय म्हणतो आम्ही वैकुंठाला यायला तयार आहे, पण बोलले बेकार. पण तुम्हाला उष्णे पैसे दिले असते, पण तुमचं काम केलं असतं, पण लय बेकार. ते पण म्हणे आम्ही वैकुंठाला यायला तयार आहे, पण आमचा हा खाना दाना वर मिळतो का? त्याने विचार करा म्हणे हे नाही मिळत. आमले यावर नाही शे तठे रंडी ब्रँडी अंडी शेका म्हणजे नाही शे. मग आमले मी यावर शे. तर हे चक्कर फार मोठे. गुरुची भेट होणे फार पुण्य लागतं, पण हे चक्कर फार मोठे. 3 चक्रामध्ये जग परेशानी. तुम्हाला कालच्या एखाद्याशी असेल मायाच्या बाबा उन्हा त्यांना जर चाली ठेवणं त्यांना आमले कळ 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 आमना पोटबा पत्ता नाही यांना विठोबा का सांगितलं ना. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही मला सांगून टाका बाबा आठवून घ्या, मी आठवून घेतो. आठवायचं का? एखाद्याशी लागली भूक लागल्या असतं आलं की लक्षात. तर काय म्हणे मी 60 फूट नाटी 70 वय आहे, 70 फूट चालत ना. तर अशा प्रकारचा हा खेळ आहे. तर जगात 3 आंधळे आहेत पहा. लक्ष देऊन आहे का? सत्तांध, धनांध आणि विषयांध. काही लोकांना कलेक्टर, कमिशनर, मंत्री, संत्री हे जे आहे तहसीलदार काय असेल अधिकारी हे सगळे त्यांच्या सत्तेमुळे आंधळे. ते गोरगरिबाचं दिनडोळ्यात काम कधी करणार? दुसरा धनांध, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याला डोळे आहेत, परंतु पैशामुळे तो आंधळा बनला आहे. विषयांध, माय मावले तुम्ही माझ्या बहिणीसारख्या लिग असं आहे. विषात पर स्त्रीवर त्याचं प्रेम बसलं, त्या माणसाचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम बसलं तर त्याला सांगतं माणसं, हे बाई कधीशी तू मार खायची रे चांगला, त्या बाईनं नको नाद लागू ना. ते ऐक, त्याला सांगितलं त्या बाईला सांगतं ते ऐक. ते कशामुळे धुंद आहे? डोळे आहे त्यांना, पण ते विषयामुळे धुंद आहे. बाजार होऊन पहा दुनियाचे कोणते चक्कर में सत्ता धन विषय आहे की नाही. चांगलं बाजूला होऊन पहा. आणि 4था चक्कर है हमें भी मानो, हम भी का कम है क्या? हम किसी से कम नाही असती. हे 4थं हुशारीमध्ये. त्याच्यामुळे जोपर्यंत पाप आहे, पापाचं प्राबल्य जास्त आहे, तोपर्यंत तो परमार्थ देऊ शकत नाही. त्याला इच्छा जरी आली दान देण्याची तरी तो दान देऊ शकत नाही. ते पाप त्याला देऊ देत नाही. जेव्हा पाप कमी होत चालतं, जेव्हा पुण्य वाढतं, त्यावेळी दान ही म्हणतो माणूस. दरिद्री असून तो दान करतो, दान तर देगे भाई हे. दरिद्री असून तो दान करतो आणि बलाढ्य असून जो क्षमा करतो ते महान पुरुष असतो. दरिद्री असून जो दान करतो आणि बलाढ्य असून जो क्षमा करतो ते महान पुरुष असतात. आपली ही भारतभूमी, पूर्ण जगामध्ये आपला भारत हा विश्वाचा गुरु होऊ शकतो. भारतात महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात आमची मराठवाडा ही संतांची भूमी आहे. आलं लक्षात. मग या संतांचे उपकार आपल्यावर झालेले आहे. आपण त्या रस्त्याला चालायचं आहे. बंद करायचं का? मग असं आहे. पुढे कधी मला चेवीचा चान्स दिला तर जिरबी बोलवलं तुम्ही तर असो. तर नामस्मरण करा, सत्संग करा. या कलियुगामध्ये 2च गोष्टी आहेत. या कलियुगात 2च गोष्टी आहेत, नामस्मरण
आणि संत संग. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा असो. जी सेवा मला मिळाली ती सेवा तुम्ही गोड करून घ्या. चुकलं हुकलं असेल तर माफ करा. पुंडलिका वरदेव हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.